मी लास्ट वीकमध्ये येऊन गेलो होतो. हो. दोन मिनिटात चालेल. म्हणजे इन्क्वायरी झाली आहे. मी लास्ट वीक मध्ये आलो होतो. आज रजिस्ट्रेशन करायचं. अच्छा, रजिस्ट्रेशन तर मग मॅडमच करून पण अच्छा चालेल. अजून काही क्वेश्चन असेल तर तुम्ही काही सर्वांना पाठवा. 8-10 दिवस झाले. मग मधात मी इथं कोणत्या सरांनी घेतली होती काही लक्षात? पंकज सर होते का? केंद्र सर होते? मी नाव लक्षात नाही. हट्टे होते का? हो, दाढी मूछ होती. हा मंगळकर सर आहे तिथं नाव भेटेल. हा नाही, ते थोडंसं त्यांनी जे स्कॉलरशिपचं सांगितलं होतं ना, त्याच्याबद्दल थोडंसं आणखी म्हणजे कन्फर्म. SC बार्टीची आपल्याकडे हे बघा, हे बार्टीचे फॉर्म आहे. हे स्टुडंट आता जे बुक्स हो. आणि त्याच्यासाठी त्यांनी काय ते सांगितलं एक एक्झाम होईल. एक्झाम होते प्रत्येक वर्षी राहते. ओके. या वर्षी पण फॉर्म निघतीलच. फॉर्म निघाले की तुम्हाला माहीतच पडून जाते. फॉर्म भरायचा, मग एक छोटीशी एक्झाम होते. ठीक आहे, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग वगैरे नसते त्यामध्ये. पास होईल का? पण म्हणजे पास झाल्यानंतर आपण गायडन्स वगैरे देतो ना, प्रोव्हाइड करतो. नाही, पण म्हणजे सहज फ्रँकली सांगतो मी की माझी मुलगी आहे ना, BA वाली आहे. अच्छा. म्हणजे इंग्लिश किंवा मॅथ्स किंवा तुमचे आणखी जे काही राहील तुमचे ऍप्टिट्यूड वगैरे. सर आपल्याकडे BA पण स्टुडंट आहेत भरपूर. BA वाले पण पास. आपल्याला आपल्या मुलांबद्दल जास्त कॉन्फिडन्स राहते ना. बरोबर आहे. तर म्हणजे मला कॉन्फिडन्स नाही आहे. अच्छा. पण तिची इच्छा आहे. नाही, होऊन जाते. इझीच एक्झाम राहते ती. म्हणजे अशी झाली आहे का? पण अशी भरपूर की कोणी फेल पण झाले? नाही, भरपूर पास झालेले आहेत. आता इथे तुम्ही समोर फॉर्म नसेल बघितलं तुम्ही, भरपूर फॉर्म आहेत. नाही, तिथे काय इंटरव्ह्यू वगैरे काही सुरू आहे? 700 लोक झालेले आहेत त्याच्यामध्ये पास. सर्व SC वाले? हो, SC वाले. बार्टीचं पण असते आपल्याकडे, परत सारथीचं पण असते जे मराठा कुणबीसाठी असते. ठीक आहे. अजून TRTIचं पण असते. TRTI म्हणजे महाज्योती असते. महाज्योतीच्या तरीशी काय ते सांगितलं होतं सर. ठीक आहे, ते हे सगळं आपल्याकडूनच केलं जाते. फॉर्म निघाले की तुला माहितीच पडून जाईल. व्हेरिफिकेशन करावं लागतं मग पास झाल्यानंतर. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. अच्छा. ते त्या पर्टिक्युलर कास्टला बिलॉंग करते की नाही करत ते सगळे डॉक्युमेंट्स राहते. मग ते डॉक्युमेंट्स आणायचे, सबमिट करायचे, ते पुण्याला पाठवल्या जाते आणि मग तुमची स्कॉलरशिप चालू होते. पण येईलच का हिला? येतेच. म्हणजे हिला म्हणजे प्रत्येकाला मिळेल? हो हो, प्रत्येकाला मिळेल. कारण आमचं स्टुडंट आहेत ना जे अटेंडन्स वगैरे लावतात बघा. स्टुडंट 539. परत वेटिंग लिस्ट ओपन झाली, आणखी 200 स्टुडंट. आणि किती लोकांना मिळेल? पण 700 लोकांना पूर्ण. हे सगळे पास झालेले स्टुडंट आहेत. लास्ट इयरचे की ह्या वर्षीचे? ह्या वर्षीचे. मग आता हिला समजा आपण रजिस्टर्ड करवलं तर कधी होईल हिचा? आता फॉर्म निघतील सर. ठीक आहे, फॉर्म निघाले की सगळ्यात पहिले फॉर्म भरून घ्यायचा. एक्झाम डेट वगैरे येते, एक्झाम होते त्याची. मला वाटते आता. आणि एक्झाम तुम्ही कंडक्ट करता की ते लोक करतात? नाही, ते दुसरीकडे सेंटर असते त्यांचं. गव्हर्नमेंटची स्कीम आहे ना ती. नाही, मला तर काहीतरी कुठेतरी एक इश्यू झाला होता ना बार्टीचा, ते पेपर फुटीचा वगैरे प्रकरण नागपूरच्या सेंटरला. म्हणजे दुसरी कुठेतरी दुसरी होती बार्टीची. नाही, असं तर नाही ना. मला वाटतं मध्ये वगैरे किंवा एप्रिलमध्ये फॉर्म निघतील त्याचे. ओके. म्हणजे तो फॉर्म पुन्हा भरावा लागेल? हो, फॉर्म निघून जाते. आता रजिस्ट्रेशन करून घ्या तुम्ही 500चं. ओके. आणि 10:30 वाजता 10 तारखेला येऊन जा. मी तुला क्लासमध्ये बसून. आणि मग टोटल फीस वगैरे? फीस सांगितली असेल ना सर? हो, पण म्हणजे ऍट अ टाइम द्यायचं आहे ते 35,000 काहीतरी. जर पॉसिबल नाही आहे तर 2 पार्टमध्ये करू शकतो. 15 आणि 20 असे पे करू शकतो 2 मंथमध्ये. 2 मंथमध्ये. हो.
आणि ती स्कीम म्हणजे थोडेसे अजून सर आले असते तर चांगलं सांगितलं असतं, किंवा आणखी कोणी दुसरे फॅकल्टी अच्छा तुम्ही सांगू शकतात. स्कीम ती म्हणजे मला ही जी बार्टीची स्कॉलरशिप मिळेल ते मग म्हणजे किती एक्झॅक्ट किती मिळेल आणि 6,000 राहते मंथली हो. कोर्स कम्प्लीट आणि, होईपर्यंत. पहिल्या महिन्याला काहीतरी 10,000 पण मिळतात तुम्हाला, असं पण आहे त्यामध्ये. ओके. हां, आणि स्टडी मटेरियल वगैरे आपल्याकडून ते तुम्ही provide? हां, आम्हीच प्रोव्हाइड करत असतो. आणि मला किती भरावं लागेल? ही तर फीस तुम्हाला कम्प्लीट करावंच लागेल. हां. ठीक मग आहे, मी का फाउंडेशनची म्हणजे एक मी सोडून द्या तुम्ही. हां स्कॉलरशिप तर तुम्हाला आज न उद्या मिळणारच आहे. ही सोडूनही गेली समजा इथून तरी तिला ते मिळणारच आहे स्कॉलरशिप, जर ती फॉर्म भरेल तर. जर ती फॉर्म भरेल आणि पास होईल हां, तर ते तर तिला मिळणारच. पास तर होऊन जाते, इझीच एक्झाम खरंच होऊन जाते. म्हणजे जाऊ दे आता माझी मुलगी आहे, मला माहित आहे ही किती हे घेऊ शकते. नाही सर, म्हणजे मार्कशीट बीएच्या मार्कशीट मी दाखवेन नव्हतं तुम्हाला. होऊन जाते एवढं काही. ग्रॅज्युएट झालंय का तुम्ही? ग्रॅज्युएशन झाला कसं तरी. म्हणजे असं म्हणतात मग आपल्याच मुलांना दुसऱ्या समोर क्रिटिसाइज नाही करावं, पण होऊन जाते. भरपूर स्टुडंट आहेत आपल्याकडे, असं नाही आहे की सगळे हुशार स्टुडंट राहतात, सगळ्या प्रकारचे. तुम्ही पण फॅकल्टी आहेत का मग? नाही, मी फॅकल्टी नाही, मी अकाउंट्स आहे. तर असं नाही होणार मग ते 35 जे मला फीस सांगितली फाउंडेशन फीस ते तिथून मग डिडक्ट? नाही, तसं नसतं. ते तर स्कीम झाली गव्हर्नमेंटची, ते तर आज न उद्या होणारच आहे. ते ती कुणाला जाईल? ते तुम्हाला येईल की मुलांना नाही, ते जाईल? तुमच्या अकाउंटला येते डायरेक्ट, म्हणजे स्टुडंटच्या स्टुडंटच्या अकाउंटला. म्हणजे 6,000 पर मंथ. ते जे पण काही येतं ते मग पार्टी करणं येतं. ते ती टोटल किती येईल अंदाजे? किती महिन्याचे साडे? म्हणजे 36,000 आणि ते 10,000 स्टार्टिंगला जे येईल. जे पण येईल ते. रवी भाई रिसिप्ट बुक लिहितो. 36 आणि 10 46,000. म्हटलं हे 35 समजा तिथून मायनस होत असतील तर तुम्ही तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर करा ना, किंवा आम्ही देऊ आलं की. तसं होतच नाही सर, ती गव्हर्नमेंटची स्कीम आहे, ते स्टुडंटसाठी तो फायदा असतो. ते डायरेक्ट स्टुडंटच्या अकाउंटला जाते, कारण जेव्हा व्हेरिफिकेशन होते ना डॉक्युमेंटचं, ते यांचा अकाउंट नंबर, हा बँक अकाउंट नंबर मागतील. बरोबर. सगळ्या गोष्टी आपण तिथे सबमिट करतो त्यांच्याकडे. नाही पण जसं आता माझी मुलगी मग तुमच्याकडे रोज येईल तर मग ह्या महिन्याची भाव तुझे आले हे वापस घ्या तुम्ही. नाही, तसं आलं म्हणजे त्याला वेळ राहते ना आणखी. आधी फॉर्म निघतील, फॉर्म भरतील, मग परत एक्झाम देणार, त्यानंतर व्हेरिफिकेशन होतं, त्यानंतरची प्रोसेस आहे. कॅशमध्ये करणार सर? हो. आणि मला थोडंसं ते फक्त स्कॉलरशिपचं सांगा की म्हणजे Scholarship? नाही जसं तुम्ही आता बोलले ना 6 महिने मिळेल, हो. आणि तुम्ही कोर्स बोलले 1.5 वर्ष जवळपास अराउंड. बघा, जी आपण जी 35,000 फीस घेत असतो हा. त्याच्यामध्ये स्टडी मटेरियल घेऊन जातो. हा. ठीक आहे. त्याच्यानंतर कोर्स तर 6 ते 7 महिन्यात ते एकदम डिपेंडंट आहेत. होऊन जाईल एवढं, काही टेन्शन नाही. तिला डेमो नाही झालं पण ऍटलिस्ट ती काय म्हणतात त्या याच्यात मार्गात आल्या पाहिजे, तिला जाणीव झाल्या पाहिजे, हा एक उद्देश. इथे कसं आहे, जे आपले कॉम्पिटिटर्स वगैरे दिसतात, सगळे अभ्यास करणारे मुलं दिसतात, हम्म. मुली दिसतात, हा. है ना. मग जिद्द. दिसते. जिद्द तयार होते. जिद्द तयार होते, है ना. हे सगळ्या गोष्टी ती बघून मग आणखी करू शकते ना व्यवस्थित. आणि याचं नॉलेज येणं खूप इम्पॉर्टंट आहे. दुसऱ्या काही याच्यात येतात ना हे कॉम्पिटेटिव्ह. हा म्हणजे आजकाल सर्व ऍप्टिट्यूडवाले टेस्ट झाल्या, सर्व एंट्रन्स किंवा कोणतेही सर्व तसेच आहेत. सिलेबस असतो. त्या दिवशी सरांनी सांगितलं होतं, त्या पंकज सर बोलले ना. हा म्हटलं एकदा कारण त्यांनी म्हणजे आमची बेट पण लागली होती की ही पास करून झाली की तुमच्याकडून 2 पेढ्याचे डबे घेईन. अच्छा. म्हणून नाही झाली मी तुमच्याकडून 5 डबे घेईन. बापरे. मिठाई खाईन म्हटलं त्यावेळेस कमी जिंकलो म्हणून. आणि माझी इच्छा नाही आहे की मी जिंकावं. बरोबर आहे. होऊन जाते. मग आज क्लासेस नाही चालू? आज इंटरव्ह्यू असल्यामुळे आपण आहे 1-2 बॅचेसला ठेवलेलं आहे, बाकी डिस्कंटिन्यू म्हणजे हे केलं, बंद ठेवलं. बाकी ज्या
4-5 दिवसाची डेमो क्लास झाल्यानंतर तिला विचाराल मग काही समजत आहे का वगैरे, तसं तर आम्ही विचारतोच तिला, पण विचारतो. हे जे आहे हे झालेलेच आहेत म्हणजे बरं. आणि स्कॉलरशिप आलेले कोणी कॅन्डिडेट पहिलेचे आधीचे? तिकडून अप्रूव्ह नाही झालं ना हे नाही, कोणाचंच. त्याच्या पहिलेची बॅच वगैरे काही? हो, याच्या पहिलेच आहे ना. पण हे अशी फॅसिलिटी मला दुसरीकडे कुठेच नाही दिसली ना मॅडम. तेच ना, नागपूरमध्ये आपल्याचकडे आहे ना ते. अच्छा, अख्ख्या नागपूरमध्ये फक्त आपल्यालाच आहे? आपल्याकडे आहे. मग ते नाशिकला, परत पुणेला इन्स्टिट्यूट आहे असं हे आहे. म्हणजे आधी कधी काळी मी जे विदर्भातले आहे ना ते फर्स्ट प्रेफरन्स बँकिंग सोल्युशनलाच देतात. फर्स्ट प्रेफरन्स ते बँकिंग सोल्युशनलाच देतात विदर्भातले. कारण ते नागपूरमध्येच आहे आपल्या BS मध्ये असं आहे. मग इस्पनाचे स्कॉलरशिपची वगैरे अशी ॲडव्हर्टाईज कधी दिसली नाही ना मला, बार्टीची किंवा महाज्योतीची. कारण मला माझ्या माहितीनुसार महाज्योती किंवा बार्टी वगैरे हे लोक आहे ना पेपरला पण देतात ना प्री एक्झामिनेशन क्लासेस. नाही एवढं काही माहिती नाही मला वाटतं रेसिडेन्शियल क्लासेस पण देतात ते. मी खूप आधी बघितलं होतं. खूप आधी बघितलं असेल, पण हे तेव्हापासून चालूच आहे सर, बंद वगैरे नाही झालं. बंद नाही झाली? नाही बंद नाही झालं, चालूच असतं. नाही, मला तर न्यूज वगैरे पण खूप चालू होतं ना की बार्टीचे पण पैसे थांबले किंवा महाज्योतीचे सरकारकडे पैसा नसल्यामुळे. कारण हायर एज्युकेशनसाठी पण काय त्याची थांबवले होते त्यांनी, जी स्टायफंड वगैरेच्या नावाने जे द्यायचे ते स्टेट गव्हर्नमेंटची आहे म्हणतात. तर मला म्हणजे थोडासा डाऊट आहे. नाही हे तर चालूच आहेत आपल्याकडे आता इतक्या वर्षापासून आपल्याचकडे येतात जे स्कीम वगैरे आहेत ना, महाज्योती, सारथी, बार्टी, परत ते आता TRTIचं पण आहे. TRTIचं पण व्हेरिफिकेशन झालंय. त्यांना तर आले पण पैसे. फक्त ते बार्टीचं थोडं स्लो काम आहे त्याच्यामुळे. TRTI वाल्यांची तर चालू पण झाली स्कॉलरशिप. याच्यातच आहे TRTIचे पण स्टुडंट. हे TRTI म्हणतात ना, ट्रायबल वाला. आणि हे जे ब्लँक सुटले म्हणतात त्यांना नाही भेटत आहे? नाही, ते अटेंडन्स लावायला नाही आले. कोणी येतात, कोणी नाही येत. कोणी ऑनलाईन बॅच जॉईन केली, कोणी ऑफलाईन केली. तसं आपण ऍडजस्टमेंट देत असतो. म्हणजे ऑनलाईन आहे का पॉसिबल? नाही, पण ऑनलाईन नको. अशा याच्यात ऑनलाईन नको. नाही अशा याच्यात ऑनलाईन. मग ते ऑनलाईन वाल्यांना पण मग दाखवावं नाही लागत आपल्याला, त्यांची अटेंडन्स पाठवावं लागत असेल ना? हो, तर ते करतात मॅनेज बरोबर. अच्छा, हां, ते तर आपले स्टुडंट आहेत तर आता इथून जे पण सोडून गेले म्हणजे ज्यांचं झालेलं आहे सिलेक्शन झालेलं तर नाही होत, कारण ते गव्हर्नमेंट जॉबवाले असतात. पण जे इथून गेलेले आहेत ना, तर त्यांचं कसं असते ते पण भरू शकतात फॉर्म परत येऊन. त्यांना जसं माहीत पडते की फॉर्म निघाले आहेत तर मग इथेच येतात ते. तुझे कोणी असेल मैत्रिणी वगैरे त्यांनाही सांगू शकते तू फॉर्म निघाल्या बार्टीचे भरून घ्या. ओबीसी वाले वगैरे चालतील का? ओबीसी महाज्योतीसाठी. महाज्योती ती पण म्हणजे आता सोबतच होईल. आता महाज्योतीचे फॉर्म निघाले मग ती पण भरू शकते ओबीसी वाले. ते तुझ्या एका त्या मैत्रिणीला सांगून बघशील ना, म्हणजे ती पण येईल तर तुलाही सोबत होऊन जाते. कोणी रिलेटिव्ह मध्ये असेल त्यांनाही सांगायचं SC साठी म्हणजे बार्टीसाठी फॉर्म निघाले आहेत भरून घ्या. आता हे भरपूर लोकांना माहित नाही राहत. खूप स्टुडंटला नाही माहित, कोणाला नाही, मला नव्हतं माहित. मी सहज इन्क्वायरी साठी आलो होतो. फेकच आहे कसं काय स्कॉलरशिप मिळणार. मी एक त्यातला संबंध आहे ना. मी त्याच्यात कसं पैसे आपण लावतो. सपोज आता मला तुमची SC मध्ये बट मी फॉर्म नाही भरला, कारण मला असं वाटलं की असंच असेल बा लास्ट. आता यावर्षी निघाले तर मी भरणार फॉर्म. तुम्ही इथल्या तुम्ही पास होऊन जाल. नाही असं काही नाही, माझं तर चालू पण नाही. म्हणजे पण ते ज्यांना स्कॉलरशिप मिळेल त्यांनी प्रत्येकाने क्लास करणं कंपल्शन असेल ना? कंपल्शन नाहीये, अदरवाइज आपण ऍडजस्ट करून देत आहोत ऑनलाईन मध्ये. कारण प्रत्येक जण रेग्युलर नाही येऊ शकत ना. नाही, रेग्युलरची नाही गोष्ट म्हणत मी. म्हणजे आता जशी आता हिची मैत्रीण आहे सपोज XYZ, तिला फक्त 6,000 रुपये पाहिजे आहेत. पण तिला अटेंडन्स लावायला महिन्यातून 2 तरी वेळा हां, पण मग ती तर लाडके बहिणीपेक्षा चांगले आहे नाही. हो, 6,000 येत आहेत. ते तर आहेच. बरं, आणि टोटल किती बोलले तुम्ही? 6, 6, 36 आणि 10, 46. 46,000 मधून 35 गेले नाही, 11,000चा फायदा आहे. अच्छा, तुम्ही तसे करून ठेवले, फायदा नाही जास्त. तसं नाही आहे सर, हे स्कीम येतातच आपल्याकडे. पंकज सरांची नाही दुसरी कोणी इंटरव्ह्यू घेत असतील तर एकदा मी फक्त म्हणजे माझ्या मनाला शांत करतो. बघते मी, बट आता सगळे इंटरव्ह्यू घेत आहे बघा. हां हां, बोला.
अच्छा, तो स्टार्ट हो चुके हैं मैम, कल भी हो जाएगा मैम। ठंड चलते व्यवस्थित मी कन्फर्म मिळेल म्हणजे आता तुम्हीच कन्फर्म करून द्या मला की कन्फर्म मिळेल. हो हो. ती लोक का बरं देतील मला म्हणजे एकदा बार्टीवाले किंवा जे कोणी असते ते का बरं देतील. का बरं नाही देणार, स्कॉलरशिप म्हणत आहे का? हा ती पास झाली तर देईलच ना सर. पास पण होऊन जाईल, इझीच राहते एक्झाम. एवढे स्टुडंट 700 स्टुडंट झाले. बघा जो ॲस्पिरंट असतो ना जो क्लासेस करतो UPSC MPSC बँकिंग किंवा SSC वगैरे जेव्हापर्यंत त्यांना कॉन्फिडन्स असेल. सरांशी बोलून हां. सर यांच्याशी बोला थोडं. त्यांना फॅकल्टीशी कुठल्या तरी बोलायचं आहे. बोला. नाही म्हणजे सहज इन्क्वायरी मी येऊन गेलो आहे इन्क्वायरीसाठी आज रजिस्ट्रेशन केलं. अच्छा अच्छा अच्छा. मला म्हणजे मुलगी BA आहे फक्त आणि किती आहे तिचं नॉलेज ते मला माहित आहे. ते मग ही स्कॉलरशिप स्कीम सांगितली होती लास्ट टाइम आलो होतो तेव्हा ते ही पास होईल का. स्कॉलरशिप बार्टी. हां बार्टी. का नाही म्हणजे प्रत्येक सेशन मध्ये 2 स्कीम्स असतात. अच्छा प्रत्येक सेशनला 2 स्कीम. 2 स्कीम्स असतात 6-6 महिन्याच्या अंतराने. हो आता जी स्कीम आहे ती सुरू झालेली आहे. हो बरोबर आहे. आणि ही आता एनरोल करेल नेक्स्ट स्कीमला. बरोबर. तोपर्यंत हा रेग्युलर सेशन मध्ये तिथं भरपूर काही शिकून होऊन जातं. हो यांनी सांगितलं का तुम्ही 10 तारखेच्या बॅच पासून जेव्हा ती एक्झामला जाईल तो पेपर कसा सेट असतो, त्या पेपरची सेटिंग अशी असते की ज्यांनी काहीच अभ्यास केला नाहीये त्याला सुद्धा सोडवता आलं पाहिजे. हा म्हणजे ते पेपर स्कीम सेटिंग तशी असते की आता ही शिकलेली असेल वरून पेपर सोपा असेल तर मग पेपर पण सेट होतं सर. मग हे आपल्याकडे होतो सेट की तिकडून नाही येतो. गव्हर्नमेंट. अच्छा ते लोक करतात. पार्टी करून सेट होतो पण पेपर अगदी सोपा असतो. आमच्याकडे जेवढे विद्यार्थी दिला सगळे ते क्लिअर झाले. म्हणजे BA BCom वगैरे हे कोर्स म्हणजे कम्पॅरेटिव्ह नाही का खूप सोपे असतात. पेपर असा सेट असतो की एक खेडेगावातला हा जो शिक्षणापासून खूप अलिप्त आहे त्यालाही सोडवता आला पाहिजे. जो दिवसभर काम करतो मेहनत करतो त्यालाही सोडवता आला. पण मग सारेच पास होतील तर ते साऱ्यांना तर देणार नाही. आता सगळ्यांची मेरिट लिस्ट लागेल. हा म्हणजे कसं आहे जर आता 5,000 लोकांनी फॉर्म भरला सपोज आणि सपोज नाही मिळणार सिलेक्शन होत ना. नाही ऑब्विस आहे. म्हणजे वर्षाचे 1000 लोक असतील ते लोक सिलेक्ट होतील. बरोबर. आता महाराष्ट्रात त्यांनी 2,000 जागा ठेवलेल्या. अच्छा ऑल ओव्हर महाराष्ट्रात 2,000 जागा 2,000 जागा ठेवलेल्या आहेत. तर टॉपचे 2,000 सिलेक्ट होतील. आता जे टॉपचे 2,000 आहे आवश्यक नाही की ते 2,000 ऍडमिशन घेतील. त्याच्यामुळे कारण असं आहे आता यावर्षी काय झालं की जे टॉपचे 2,000 लोक होते त्यामधनं 500 विद्यार्थी हे सिलेक्ट होऊन गेलेले बँकेत पहिलेच. हो आधीच म्हणजे हे एक्झाम नंतर पास झाले. एक्झाम दिली त्यांची ती पण एक्झाम होती ती पण दिली. दोन्ही पास झाले. कोणी बँकेत लागला कोणी कुठे लागले. ते 500 विद्यार्थी देणार नाही. मग मी मेरिट पण त्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाले त्यांच्या अकाउंटला पैसे जातील ना. नाही तसं नसतं. जेव्हा त्यांचा नंबर लागेल ते आपल्याकडे येतील डॉक्युमेंट सबमिट करतील. अच्छा ओके मग व्हेरीफाय करतील. आमच्याकडे ऑनलाईन पोर्टल आहे त्यांचं बार्टीवाल्यांचं. तिथे त्यांचे डॉक्युमेंट अपलोड होतील. मग त्यांच्याकडून व्हेरीफाय होईल हा विद्यार्थी खरोखर हाच आहे का. आणि मग ते व्हेरिफिकेशन झाल्यावर त्या विद्यार्थ्याला पैसे ज्यांनी ऍडमिशन केलं. प्रोसेस बिलकुल ट्रान्सपरंट आहे. आणि बाकी जे यांनी सांगितले महाज्योती वगैरे ते OBC साठी वगैरे ती असते म्हणजे ते म्हणजे टोटल प्रत्येक कॅटेगरीसाठी दिलं आहे. नाही माझा डाऊट असा होता की फक्त म्हणजे हे बार्टीवाले जे आहे ना स्लो आहेत. आता कसं आहे गव्हर्नमेंट ते मदत यांना तुम्हाला नसेल आठवत पण मदत एक कुठेतरी एका सेंटरचा म्हणजे न्यूजवर आला होता की त्यांच्या पेपर फुटीचा प्रकरण नागपूरचाच होता. त्याचे आता त्याच्याकडे पैसे द्यायचे नाही. हायर एज्युकेशन ते सगळं ऑर्गनायझेशन कसं झालं ते एकत्रित झालेलं आहे. अच्छा आता ते ट्रायबल रिसर्च इन्स्टिट्यूटनी आपल्या अंतर्गत घेतलेले आहे सगळेच. पार्टी असो सारथी असो महाज्योती असो अमृत असो हे सगळे आता अमृत कोणतं. अमृत हे कोणासाठी आहे जे ओपन वाले विद्यार्थी आहेत अत्यंत गरीब आहे. म्हणजे त्या EWS सारखं वगैरे ज्या इकॉनॉमिकल विकर सेक्शन ओके अत्यंत गरीब आहे शिकण्याची पण ऐकत नाही त्यांच्याकडे. नाही बरोबर आहे. त्यांनी अमृत EWS कॅटेगरी वाले. तर अशा स्कीम्स आहेत तर ते सगळ्या स्कीम्स आता एका छत्राखाली आलेल्या आहेत. आणि कसं गव्हर्नमेंटचं अलोकेशन सगळ्यांना होईल आता.
म्हणजे गव्हर्नमेंटने काय केलं, एवढा फंड त्यांनी स्वीकृत करून दिलेला आहे आणि तो ह्या सगळ्या संस्थांमध्ये इक्वली वाटणे, सगळ्यांना समान अधिकार, समान शिक्षणाचा अधिकार मिळाला. या प्रकारे गव्हर्नमेंटचं काम चालू आहे. मग आपल्याकडे सर्वच होतात का पण की असे कोणी सुटतात? नाही, आपल्याकडे सगळं होतं. मग पहिल्यांदा होईल असं कोणी सुटेल आपल्याकडे? बार्टीची एक्झाम देणं पास नाही होईल? नाही, होईल ना. होईल होईल होईल. नाही, माझी इच्छा आहे फक्त पायावर उभं झाल्या पाहिजे. आपण असे खूप फायनान्शियली आपण खूप हे आहोत नाही. पोरीगी असं मुलं तर त्यांना करावंच लागते, पण मुलींनी पण स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. कशी छोटी मोठी गोष्ट असेल ती गेली. मुलींना स्वतःची एक आयडेंटिटी तयार करावी लागते. मुलींवर सर्वच नाही. वडिलांचं नाव चांगला करणे हे मुलींवर आजकाल मुलं नाही करत. वडिलांचं नाव मुलींनी स्वतःची डिपेंडन्सी कोणावर द्यायची नाही. आपण स्वतः इंडिपेंडंट कळलं बेटा. म्हणजे होऊन जाईल. हो हो. आणि 35 आणि ते बाकीचे वापस येतील जर पास झाली तर. हा. आणि त्याच्यानंतर 1.5 वर्षापर्यंत तुमच्याकडे जाऊ शकतो. शिकता येईल. ही 35 ऍडजस्ट नाही होणार का इकडे? 35 ऍडजस्ट नाही होणार. नाही, कसं आहे की आम्ही सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन केलेलं आहे. आम्ही मध्ये काय ना अलाव करत आहे की जोपर्यंत तुमचं सिलेक्शन नाही होत तोपर्यंत तुम्ही द्या. टिल सिलेक्शन काय असतं, लोक घेतात 30-35 हजार, 6 महिने शिकवतात, 6 महिन्यानंतर विद्यार्थ्याला. तसं नको व्हायला पाहिजे. मी माझी तेही एक आहे की नंतर असं नाही. आम्ही सिलेक्शन पर्यंत विद्यार्थ्याला बोलवतो. एकूण एक गोष्टीकडे लक्ष असतं विद्यार्थ्यांच्या. होमवर्क केला का बेटा, नंबर टेबल लिहिले का. आम्ही पाढे लिहिण्यापासून सुरुवात करतो. मी त्या दिवशी आलो त्या दिवशी ते म्हणजे कुठूनही आमच्यातून चुका नाही, सुटायला नको. आम्ही ही केअर करतो. म्हणजे विद्यार्थी सिलेक्ट व्हायला पाहिजे. तुम्हाला हे विद्यार्थी इंटरव्ह्यू आलेला आहे. हे आता कसला इंटरव्ह्यू? IBPS PO हे जे सगळे पास झाले आता त्यांच्या म्हणजे मॉक इंटरव्ह्यू घेतो आम्ही. त्यांच्या चुका त्यांना कळतात की आपण कुठे चुकतो बोलताना. बरोबर. बसायला कसं पाहिजे, अटायर कसं असायला पाहिजे, आपण दिसलो कसे पाहिजे, बारीक गोष्टी खडा न खडा आपण ते विद्यार्थ्यांना सांगतो. 1 वेळा सोडून 3 वेळा इंटरव्ह्यू घेतो. एकाच विद्यार्थ्याला 3 वेळा बोलवतो. म्हणजे पहिल्यांदा चुका सांगितल्या, मग त्या चुका सुधारवतील, मग दुसऱ्यांदा येतील, दुसऱ्यांदा मग काही आणखी चुका राहिल्या तर मग तिसऱ्यांदा एकदम पॉलिशिंग जातो. म्हणजे तो इंटरव्ह्यू द्यायला गेला की सिलेक्ट झाला. सर्व गोष्टी ते थोडंसं मला एकदा विचार सांगून द्या ना. म्हणजे किती महिने मिळेल ऑन पेपरवर, म्हणजे कागदा ब्लँक पेपरवर चालेल. मला किती भरायचे आणि किती हे, म्हणजे मला त्याची थोडी आता 35 सोय करावं लागेल ना. रफ द्या मला, काही हे नाही. हे एसी आहे ना आपल्याला. हा, 35,000 आपली टिल सिलेक्शन हे जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे. आणि कोर्स राहतो 6 ते 7 महिन्याचा. त्याच्यामध्ये तुम्ही ज्या स्किलचं नाव घेता बार्टी. म्हणजे एसी असल्यामुळे बार्टीच मिळेल ना आम्हाला? हो, तुम्हाला बार्टीच मिळेल. ठीक आहे. बार्टी स्कीमच्या अंतर्गत तुम्हाला पहिले एक एक्झाम द्यावी लागेल. त्याचे नोटिफिकेशन आलं की आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना सांगालच. तुम्ही बरोबर आहे, तुमच्या क्लासच्या स्टुडंटला सांगालच की एक्झाम द्यावी लागते. एक्झाम देण्याकरिता नोटिफिकेशन आउट होईल, तो फॉर्म भरावा लागेल. फॉर्म फ्री ऑफ कॉस्ट असतो. त्याचे कुठले चार्जेस नसतात, तो ऑनलाईन बरोबर. ठीक आहे. तो फॉर्म भरून झाल्यावर त्याची एक्झाम कंडक्ट होईल. एक्झाम कंडक्ट झाल्यावर मेरिट लिस्ट लागेल. मेरिट लिस्ट लागल्यावर ठीक आहे, ती मेरिट लिस्टमध्ये वरती असली तर मग त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बरोबर आहे. तो एक बोर्ड दिसला मला तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा, इथेच होतो आपल्याकडे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपल्याकडेच होईल. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला जे डॉक्युमेंट मागितले जातील त्याच्यामध्ये 10वीचा डिप्लोमा, 12वी डिग्री जे काय असेल, डिग्री, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट लागेल आणि व्हॅलिडिटी पण लागेल. व्हॅलिडिटी, एक इन्कम सर्टिफिकेट. ठीक आहे. हे सगळे डॉक्युमेंट जोडून मग तुमचं DV कंप्लीट होईल. DV कंप्लीट झाल्यावर मग ती बॅच स्टार्ट होईल.
ठीक आहे. बॅच स्टार्ट झाल्याच्या 1.5 महिन्यानंतर, किती, 1.5 महिन्यानंतर तिला आता 6,000 रुपयाचा हप्ता मिळेल. ठीक आहे, पहिला. ठीक आहे. मग दर 1 महिन्याने असे एकंदरीत 6 हप्ते मिळतील. टोटल 36 हे आणि 36,000 रुपये प्लस 10,000 रुपये स्टेशनरीचा खर्च. स्टेशनरी, हे स्टेशनरी पहिले भेटतील बोलले, आधीच मिळते, म्हणजे पहिला मिळतात. मी यासाठी टाकलं नाही. हा, नाही चालेल. नाही, त्यांनी सांगितलं मला, यांनी व्यवस्थित सांगितलं आहे की 46,000 रुपये तुम्हाला मिळतील पार्टीकडून. ठीक आहे. तर त्यासाठी ही नोटिफिकेशन तिथे तुम्ही सांगाल, मला सांगू, त्यानुसार त्यांना करावं लागेल. चालेल. असं समजलं आता. म्हणजे कसं आहे, ही फीजच तुमची पूर्ण परत होऊन जाते. हो, मी तेच म्हटलं, मी म्हणजे 5 जरी झाली तरी तिला लाडकी बहिणीपेक्षा हे जास्त भेटेल. म्हणजे हे परतही मिळेल आणि एक प्रकारचे शिक्षण फ्रीमध्ये होऊन जाईल. यांना तेच म्हटलं, मी लाडकी बहिणीपेक्षा चांगली स्कीम आहे. हा, चालेल. चलो, थँक्यू सर. तुमचं नाव? योगेश मारबते. चला, थँक्यू. 10 तारखेपासून हां, 10ला पाठवतो मी, 10:30 वाजता. चला, थँक्यू. खरे पाहता गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना निशुल्क शिक्षण देता यावे हा या योजनांचा उद्देश आहे. परंतु BS एज्युकेशन या संस्थेद्वारे प्रत्येक विद्यार्थ्याकडून 35,000 रुपये आणि महाराष्ट्र शासनाकडून 40,000 रुपये असे एकूण 75,000 रुपयाची अनधिकृतपणे वसुली केली जाते. प्रत्येक वर्षाला 5,000 विद्यार्थ्यांनी जर पैसे भरून ॲडमिशन घेतले तर 3 वर्षात एकूण 110 कोटींचा हा फ्रॉड होईल. तेव्हा अशा बोगस संस्थेची चौकशी होऊन त्यास ब्लॅकलिस्ट केलं गेलं पाहिजे, जेणेकरून पुन्हा कुणी अशी हिंमत करणार नाही.